नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला या सत्याग्रही चॅनलमधले वेगवेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण जर अद्याप सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो की आपण हा माझा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब करावा, आवडल्यास लाईक करावा आणि आपले मतंसुद्धा कॉमेंटमध्ये व्यक्त करावीत. आज मी जो आपल्याशी बोलायला आलोय ते राजकारण म्हणजे काय, कशासाठी राजकारण या विषयावर मी बोलणार आहे. अतिशय महत्त्वाचे मुद्दे गेल्या काही 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे आपल्याशी बोलणं कर्मप्राप्त आहे, ते बोलणं आवश्यक आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. याचं कारण असं, राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या एक आठवड्याभरात 2 वेळा बोलले की याचं राजकारण करायचं नाही, विरोधकांनी याचं राजकारण करू नये. म्हणजे बदलापूरला जी घटना घडली, ज्या चिमुकलीवर अत्याचार झाले, त्या संदर्भात मोठा मोर्चा निघाला. त्या मोर्चेकऱ्यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले, आंदोलनं केली म्हणून. आणि मग त्या मुद्द्यावर जेव्हा जनक्षोभ उसळला आणि लोक त्या प्रश्नावर बोलू लागले, विरोधी पक्ष महाविकास आघाडीतले बोलू लागले, त्या मुद्द्यावर राजकारण करायचं नाही अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्या पुतळ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, बेफिकिरी झालेली आहे, जाणीवपूर्वक काही गोष्टी सरकार पुरस्कृत घडलेल्या आहेत, त्या शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे नेमका पडला, तिथे निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जो पुतळा प्रमाणबद्ध नव्हता, ज्या पुतळ्याला कला संचालनालयाची मंजुरी नव्हती आणि त्याला पंतप्रधानांनी येऊन अनावरण केलं. राज्याचं मंत्रिमंडळ तिथे होतं, राज्यपालांसह मुख्यमंत्री वगैरे सगळे होते. त्या प्रश्नावरही राजकारण करायचे नाही. म्हणजे महिलांच्यावर अत्याचार झाले, राजकारण करायचे नाही. मुलींच्यावर अत्याचार झाले, राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, राजकारण करायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत, त्यांचा पुतळा सरकारने उभा केला, त्याच्यावर राजकारण करायचे नाही. एसटी महामंडळाचा आज संप होता, त्याच्यावर विरोधकांनी राजकारण करू नये अशा वल्गना आज काही त्या भाजपच्या सत्ताधारी लोकांनी केल्या. म्हणजे आपण कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं आणि कुठल्या नाही, हे भारतीय जनता पार्टीने आता महाराष्ट्राला आणि देशाला ठरवून दिलंय की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे त्यांनी कशावर राजकारण करायचं हे ते स्वतः ठरवणार, मात्र इतरांनी कुठल्या मुद्द्यावर बोलायचं, कुठल्या मुद्द्यावर भूमिका घ्यायची की नाही घ्यायची, त्यांनी काय खायचं, काय प्यायचं, कशाची पूजा करायची की नाही करायची, उपासना करायची की नाही करायची, कुठला धर्म फॉलो करायचा की नाही करायचा, सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत RSS प्रणित भारतीय जनता पार्टीला विचारून त्यांना संमती असेल तेच तुम्ही करायचं, असं त्यांची स्पष्ट भूमिका गेल्या अनेक वर्षात आपण दिसते, गेल्या 10 वर्षात आपण सातत्याने ते पाहतोय. म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्याच्यापूर्वी विरोधी पक्षात असताना कुठल्या प्रश्नावर राजकारण केलं याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की यांनी धर्म, मंदिर, मस्जिद, लोकांनी काय खावं काय खाऊ नये, संस्कृती रक्षकाच्या नावाखाली गाय वगैरे वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं की जे लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाचे नव्हते. बेरोजगारीच्या मुद्द्यावर नाही, जगण्याच्या मुद्द्यावर नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावर नाही, अभिव्यक्ती मुद्द्याच्या याच्यावर नाही, लोकशाही सक्षम करण्यासाठी राजकारण करायचं नाही, संविधान टिकलं पाहिजे, संविधानाची मूल्य जोपासली पाहिजेत, त्याच्यावर नाही करायचं राजकारण. राजकारण करायचं कशावर? धर्म, जाती, मंदिर, मस्जिद, चर्च, कुणी काय पेहराव करावेत, काय खावं काय खाऊ नये, अशा मुद्द्यावर राजकारण करावं हा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे. खरं तर राजकारण म्हणजे काय, कशासाठी राजकारण करायचं? पूर्वी काय असायचं, राजकारणात लोक असेल तर त्यांची इज्जत केली जायची. गेल्या 25 वर्षापूर्वीचा जर आपण काळ बघितला तर राजकीय लोकांची इज्जत केली जायची. लोक त्यांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वर्गणी सुद्धा द्यायचे. एसटीने फिरायचे अनेक लोक. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 90च्या दशकानंतर किंवा 95 सालानंतर हळूहळू हळूहळू राजकीय विश्वासार्हता कमी होत चालली की काय अशी शंका येते. आणि आत्ता अलीकडच्या काळात गेल्या 8-10 वर्षात तर असं स्पष्ट झालंय की राजकारण म्हणजे डावपेच,
जे डावपेच करतील, मग ते कुटुंबात असू द्या, गावात असू द्या, मित्रांच्यात असू द्या, कुठेही असू द्या, कंपनीत असू द्या, जे कोणी चार चौघे एकत्र जमले, कुठल्या विषयाची चर्चा करू लागले, तर लोक त्याला सहज म्हणतात काय राजकारण चाललंय. म्हणजे राजकारण म्हणजे डावपेच, राजकारण म्हणजे काहीतरी अपरित विपरीत अशा काहीतरी काळी कृत्य वगैरे अशा अर्थाने राजकारणाचा अर्थ सध्या सुरू झालाय. हे अतिशय घातक आहे. खरं तर राजकारण जगभर आहे. राजकारण पूर्वीपासून चालवले. भगवान श्रीकृष्ण हे राजकारणी होते. प्रभू श्रीराम हे राजकारणी होते. अनेक राजे महाराजे इथे राजकीय काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते. महात्मा गांधी राजकारणी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज राजकारणी होते. कोण राजकारणी नव्हतं? गेल्या अनेक वर्षाचा आपण कार्यकाळ पाहिला. अकबरापासून पहा, त्याच्या आधीपासून कधीही पहा, सत्ता कोणाची ती कोणाची जाते हा भाग वेगळा, परंतु जे कोणी काम करतायत तिथे इतिहासात बघा, आपण भूतकाळात कुठेही कुठपर्यंतही पाठीमागे जा, गौतम बुद्ध तिथपर्यंत जा, कुठपर्यंतही जा, आपल्याला राजकारण कोणी कोणी केले ते लक्षात येतं. राजकारण म्हणजे काय वाईट नाहीये खरं तर, पण तो राजकारणाची व्याख्या काही लोकांनी बदलून टाकली आहे. खरं तर राजकारण म्हणजे काय, तर आपला देश, आपलं राज्य हे कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे, त्याचे निकष काय असले पाहिजेत, त्या तत्वावर चालण्यासाठी त्याचे जे कोणी विचार मांडतात, जे मांडलेले विचार आहेत ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जे आग्रह धरतात आणि ते आग्रह प्रत्यक्षात राबवता यावेत म्हणून निवडणुका लढवतात. निवडणुकीमध्ये आपला विचार, आपला आग्रह लोकांना पटवून देतात. निवडणुका जिंकल्या जातात आणि मग सत्तेत ती लोक येत असतात आणि ते सत्ता मिळवणारे लोक किंवा त्याला सत्तेत येण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, मग ते आपले विचार लोकांना पटवून देण्याचा असेल, आपले विचार सत्यात उतरवण्याचा असेल, आपल्या तत्वांचा आग्रह धरणे असेल, समाजकारणासाठी राजकारण, अशा अर्थाने जे लोक कोणी आपले विचार मांडून आग्रह धरतात त्याला राजकारण म्हणतात. आणि राजकारणात सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढल्या जातात. निवडणुका लढण्यासाठी लोकांना आपले विचार, आपली भूमिका, आपले तत्व पटवून दिली जातात, त्याला राजकारण म्हणतात. याच्यात गैर काय? परंतु RSSला पूर्वीपासूनच एक चालकांवर्तित्व ही भूमिका त्यांना अभिप्रेत आहे, ज्याला फॅसिझम सुद्धा म्हणता येईल, की आम्ही सांगू त्या पद्धतीत तुम्ही चाललं पाहिजे, आम्ही सांगू त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्याच पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे. ही भूमिका त्यांची पूर्वांपार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हे मुसोलिनी, हिटलर यांच्यापासून हे सगळं यांनी आदर्श घेतलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक घटकांच्या प्रभावाने विचार करणारी माणसं जी आहेत ती अंगीकार करून विशिष्ट समाज, समूह, भूभाग यावर सत्ता मिळवणं, त्या सत्ता मिळवण्यासाठी आपलं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी जे काही केलं जातं त्याला राजकारण म्हणतात. आता या राजकारणामध्ये खरं तर तत्व असली पाहिजेत. बिगर तत्व किंवा बिगर विचार प्रणालीचं राजकारण असू शकत नाही. त्यामुळे या देशामध्ये दोन प्रवाह पूर्वीपासून आहेत. एक धर्मांध विचारावर राजकारण करणारी लोक आणि एक समाज हितासाठी राजकारण करणारी लोक. दोन विचार प्रवाह आहेत. भारतीय जनता पार्टी RSSला संसदीय लोकशाही प्रणाली मान्य नाही. त्यांना अध्यक्षीय लोकशाही हवी आहे किंवा हुकुमशाही हवी आहे, म्हणून ते सत्तेचे विकेंद्रीकरणाला कायम विरोध करत आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जो लोकशाही मानणारा वर्ग आहे, जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, ते लोक संसदीय लोकशाहीला फॉलो करतात, संसदीय लोकशाहीला पाठिंबा देतात आणि भारताच्या राज्यघटनेला, संविधानाला प्रमाण मानून त्या पद्धतीने त्याच्या समर्थनार्थ त्या मूल्यावर आधारित राजकारण करतात. मग आता हा जो टकराव आहे, हा जो संघर्ष आहे, हा पूर्वीपासून आलेला आहे. मग धर्मांतर्गत मुद्द्यावर सुद्धा झालं, राजकीय मुद्द्यावर सुद्धा झालं. हे दोन विचार प्रवाह सुरू आहेत. मग समाजकारणासाठी जर राजकारण आपल्याला करायचं आहे तर काय करावं लागेल, तर समाजाच्या जे जे भल्याचं आहे, जे जे समाजाच्या हिताचं आहे, त्याच्यासाठी जे जे लोक कोणी आग्रह धरतील लोकशाही मार्गाने, त्याला तुम्ही राजकारण म्हणणार. म्हणजे मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे, महिला सुरक्षित पाहिजेत, हा आग्रह धरणं, त्याच्यासाठी आंदोलन करणं, याला तुम्ही वाईट अर्थाने राजकारण म्हणता, याच्यावर राजकारण करायचं नाही म्हणता. हे देवेंद्र फडणवीसांना माझा जाहीर सवाल आहे की राजकारण नेमकं करायचं कशावर? म्हणजे महिलांच्या सुरक्षेवर करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी ज्या मूल्यावर आधारित राजकारण केलं ते मूल्य तुम्हाला मान्य नाहीयेत का? राष्ट्रपुरुषांचा अवमान केला तरी आम्ही बोलायचं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने तिपटीने वाढल्या
त्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही, आम्ही बोलायचं नाही? म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? कशासाठी राजकारण करायचं हे जर भारतीय जनता पार्टी ठरवणार असेल तर याला हुकुमशाही म्हटलं तर वावगं ठरत नाही. खरं तर यांनी माफी मागायला पाहिजे होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला की कसा पडला याची चौकशी अजून झाली नाही, त्याची निष्कर्ष अजून निघाले नाहीत. त्याच्यावर नरेंद्र मोदींनी पालघरमध्ये परवा 2 दिवसापूर्वी एका बंदराचं हुकुमशाही पद्धतीने तिथे लादलेल्या बंदरावर भूमिपूजनासाठी आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त झाला, ते माझे दैवत आहे वगैरे वगैरे म्हणाले. मी त्यांची माफी मागतो. पण लगेच पण म्हणाले सावरकरांची सुद्धा काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. म्हणजे नियम अटीवर अट घालून त्यांनी माफी मागितली आहे, बिनशर्त माफी मागितली नाही. नरेंद्र मोदींच्या त्या माफीनाम्यावर देवेंद्र फडणवीस खालून हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. खरं तर नरेंद्र मोदींचा राजीनामा जे काय माफीनामा होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने हा राजकीय स्वरूपाने होता, अंतःकरणापासून माफी मागितलेली नाहीये. खरं तर शिवाजी महाराजांच्या बद्दल यांना पूर्वीपासूनच दुःख आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांनी बनवला तो आपटे ठाण्यातला आहे, एकनाथ शिंदेच्या जवळचा आहे, अद्यापपर्यंत तो सापडला नाही. आज तारीख 4 आहे, 1 आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत तो शिल्पकार ज्यांनी तो पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, ज्यांनी बनवला, तो सापडलेला नाही. कला संचालनालयाचे डायरेक्टर संबंधित सांगतायत की हा पुतळा बनवताना आमच्याकडून मान्यता घेतली होती, ती 6 फुटाच्या पुतळ्याची मान्यता घेतली होती. त्याचा कच्चा पुतळा क्ले त्यांच्याकडे द्यावा लागतो, तो दिला होता. परंतु यांनी प्रत्यक्षात 35 फुटाचा पुतळा बसवलाय, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, कला संचालनालय सांगते. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे येतात. खरं तर पीएम हाऊस असतं, पीएम हाऊस पंतप्रधान कार्यालय ही एक संस्था आहे आपल्या देशाची. पंतप्रधानाने कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तिथल्या लिगल गोष्टी तपासल्या जातात पीएम ऑफिसकडनं. मग पीएम ऑफिसने पंतप्रधान कार्यालयाने नेमकी कुठली चौकशी केली होती? तिथे अनेक IAS ऑफिसर असतात, खूप मोठं ऑफिस आहे, खूप मोठी यंत्रणा आहे. मग त्यांनी पंतप्रधान इकडे यायचेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी महाराष्ट्रामध्ये डिसेंबरमध्ये झालं त्याचं अनावरण, त्याच्या संदर्भात काहीच माहिती घेतली नव्हती का? त्याला अधिकृत मान्यता आहे किंवा नाही विचार केला नव्हता का? खरं तर इंद्रजित सावंत सारखे इतिहास तज्ज्ञ मंडळी अनेक लोकांनी त्याच्यावर आक्षेप त्याच वेळेस घेतलेला होता. लेखी स्वरूपात अनेकांनी विरोध केला होता. राजे संभाजी कोल्हापूरचे यांनी सुद्धा विरोध केलेला होता. लेखी पत्र त्यांचं सोशल मीडियात व्हायरल झाले. मग ऑब्जेक्शन घेतलेल्या ठिकाणी पंतप्रधान कसे काय भूमिपूजन अनावरण करू शकतात? आणि राज्य सरकार हात झटकून मोकळे होतं. एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांची उठ्ठाबसता शपथ घेतात, हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, देवेंद्र फडणवीस बोलतात, अजित पवार बोलतात. यांनी मात्र जबाबदारी न घेता नौदलावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर आम्ही बोलायचं नाही. तिथे भ्रष्टाचार झाला याच्यावर विरोधकांनी बोलायचं नाही. याच्यावर आंदोलनं, लोकांच्या भावना दुखावल्यात, ती लोक रस्त्यावर यायचं नाही त्यांनी. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पंतप्रधानांनी माफी मागताना मात्र सावरकरांचा उल्लेख करून हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकरांचा इथे संबंध येतो कुठे? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सावरकरांची तुलना या देशाचे पंतप्रधान कसे करू शकतात हा माझा जाहीर सवाल आहे. आणि ज्या हिंदुत्ववादी तथाकथित संघटना आहेत, ज्या कुणीही आत्ता बोलल्या नाहीत, तो संभाजी भिडे बोलला नाही, विश्व हिंदू परिषद बोलली नाही, RSS मधल्या कुणी पदाधिकारी बोलले नाहीत, एकही भारतीय जनता पार्टीचा नेता बोलला नाही, माफी मागितली नाही. जे कुणी नितेश राणे, नारायण राणे वगैरे त्या ठिकाणी लोक भेटायला आली तर तिथे त्यांनी दंगा केला, पोलिसांच्यावर अर्वाच्य भाषा केली. त्या नितेश राणे, नारायण राणे यांची संस्कृती कुठली आहे? ती संस्कृती भारतीय जनता पार्टीने अधिक प्रबळ केलेली आहे. आणि म्हणून ते पोलिसांच्यावर अंगावर जातात, दमबाजी करतात. आमच्या इलाक्यात कुणी यायचं नाही. आणि म्हणून असा प्रश्न पडतो की सिंधुदुर्गसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी आता मागणी करावी लागेल का आपल्याला महाराष्ट्रामध्ये? देवेंद्र फडणवीस याचं उत्तर द्या, एकनाथ शिंदे याचं उत्तर द्या, अजित पवार याचं उत्तर द्या. अजित पवार म्हणतायत मी माफी मागितली शिवाजी महाराज पुतळा. माफी मागून प्रश्न संपत नाही. तो आरोपी सापडला नाही, त्यातले दोषी लोकांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. सरकार याच्यामध्ये जर दोषी असेल तर कारवाई होणार कोणावर? कारवाई होणार, भाजपचे प्रवक्ते सांगतायत, मंत्री सांगतायत की दोषीवर कारवाई. याच्यात सरकारच दोषी आहे तर कारवाई करणार कोण आणि कुणावर कारवाई होणार? सरकारच दोषी आहे इथे. आणि म्हणून त्याच्यावर राजकारण करायचं नाही.
महाराष्ट्रामध्ये आता दर अर्ध्या तासाला एका मुलीवर किंवा एका महिलेवर अत्याचार होत आहेत, विनयभंग होत आहेत, बलात्कार होत आहेत. दर अर्ध्या तासाला एक घटना घडते महाराष्ट्रामध्ये. कुठल्या ना कुठल्या तालुक्यात, कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये महाराष्ट्रात सातत्याने दर अर्ध्या तासाला एक जर अत्याचाराची घटना घडत असेल, मुली महिला सुरक्षित नसतील, त्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर राजकारण करायचं नाही असं तुम्ही म्हणता. समाजकारणासाठी राजकारण म्हणजे काय? समाजाच्या हिताचं बोलायचं नाही, समाजाच्या आनंदाच्या संबंधात बोलायचं नाही, समाजाच्या प्रगतीचं बोलायचं नाही. राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाच्या सुरक्षेचा अधिकार. महिलांची सुरक्षा झालीच पाहिजे. केवळ 1500 रुपये देऊन महिला सुरक्षित होत नाहीत. 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही आणून महिलांचं मतदान आपल्या महायुतीला कसं मिळेल हा सरकारी प्रयत्न आहे. खरं तर मतदारांना जशी लाच दिली जाते, त्या लाच देण्याचा, सरकारी लाच देण्याचा हा प्रयोग आहे आणि त्याच्यावर राजकारण करायचं नाही म्हणता. दर अर्ध्या तासाला जर इथे कुठल्या ना कुठल्या शहरात, तालुक्यात इथे महिला अत्याचाराची, बलात्काराची घटना घडत असेल तर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार याच्यावर माफी मागतील का? गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळू न शकणारे देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील का? पण ते देणार नाहीत. ही लोक जी आहेत यांना फक्त सत्ता पाहिजे, ह्यांना खुर्चीवर प्रेम त्यांचं बसलेलं आहे. फक्त एसटी महामंडळाचं हाच सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते, हा पडळकर, हा सदाभाऊ खोत, हे तिघ जण महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी महामंडळाच्या लोकांना चिथावणी देऊन 7वा वेतन आयोग आम्ही लागू करू म्हणून मागणी करत होते. त्यांना त्याच्यामध्ये 7वा वेतन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या लागू कराव्यात असा आग्रह धरत होते आणि आता ते नाही म्हणतात. त्यांना सरकारी पूर्ण अर्ध शासकीय त्यांना सेवा मिळतात, ते पूर्ण शासकीय लाभ मिळावेत म्हणून आग्रह धरणारे लोक आता का बोलत नाहीत? आज एसटी महामंडळाचा संप आहे, आज यांच्या भूमिका बदलल्या. कुणी अडवलं होतं तुम्हाला 1 वर्षभरामध्ये, मागच्या 1.5 वर्षामध्ये एसटी महामंडळाचे प्रश्न सोडवणे? तुम्ही जी आश्वासनं दिली कोटी, त्याच्यावर शरद पवारांना टार्गेट करून त्यांच्या बंगल्यावर तुम्ही जमाव पाठवला, दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. ते गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत ही कुणाची पिलावळ आहे? कुणी पोचलेले लोक आहेत हे? देवेंद्र फडणवीस याचं उत्तर देतील का? एकनाथ शिंदे याचं उत्तर देतील का? देणार नाही. ते माफी मागणार नाहीत. आणि म्हणून नको त्या प्रश्नावर राजकारण. तुम्ही मंडळी जनतेच्या प्रश्नावर राजकारण करायचं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्यात, याच्यावर बोलायचं नाही. आता चालू आठवड्यामध्ये जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, त्या मराठवाड्यातल्या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. तिथल्या लोकांचं जे काय एक पीक असतं खरीपातलं, ते पीक आज तिथं नासधूस झालेली आहे. पीक आज तिथलं संपलेलं आहे. मराठवाड्यातल्या 4-5 जिल्हे जे आहेत, या 4-5 जिल्ह्यामध्ये आज शेतकरी त्या पिकापासून आज वंचित राहणार आहे. त्याचं पीक हातातलं तोंडाशी घास आलेला गेलेला आहे. अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हे सरकार काय भरपाई देणार आहे? त्याच्यावर विरोधकांनी बोललं तर तुम्ही म्हणा राजकारण करायचं नाही. तुम्ही राजकारण करता धर्मावर, तुम्ही राजकारण करता जातीवर, जातीवर तेढ वाढवता. 2 धर्मामध्ये नितेश राणे परवा नगरला गेला, संगमनेरच्या भागामध्ये, आणि तिकडे मुस्लिमांच्या संदर्भात काही अभद्र बोलतो, चिथावणीकर बोलतो, धर्मांधतेची भाषा करतो. अनेक महाराज मंडळी, बुवा मंडळी बोलतायत. उत्तरेकडची जी काय गोबर गाय पट्ट्यातले अनेक महाराज मंडळी महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चिथावणीकर भाषणं करतायत. मग ते धर्मामध्ये तेढ वाढवण्याची भूमिका घेतात, जातीमध्ये तेढ वाढवण्याची भूमिका घेतात. ते राजकारण तुम्हाला पाहिजे? ते तुम्हाला राजकारण हवंय? धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने, जातीवर आधारित राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने कशावर राजकारण करावं हे शिकवावं. म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा अशा पद्धतीचं ही भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीने जे काही महाराष्ट्रात आज हैदोस घातलाय याला सर्वस्वी जबाबदार हे महायुतीचं सरकार आहे. महायुतीमधले 3 घटक पक्ष आहेत. राजकारणावरचा विश्वास वाढावा अशा पद्धतीची यांच्या सगळ्या कृती चाललेल्या आहेत. पक्ष फोडून सत्तेत यायचं. आज प्रत्येकाला त्या ठिकाणी पैशाची भाषा करायची. आज प्रत्येक यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे. लोकांच्या हिताचे कुठले प्रश्न यांनी मांडलेले नाहीत, सोडवलेले नाहीत. 2 वर्षातलं तुमचं कुठलं काम आहे असं की ज्याच्यामुळे लोकांच्या जीवनमानात परिणाम झाला? कुठले ठोस प्रश्न सुटले? महायुती सरकारने जरूर सांगावं, पण ते सांगत नाहीत. जाहिरातबाजी करतायत, खोटं बोल पण रिटून बोल अशा पद्धतीने बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी 8 तासात 8000 सह्या करतो, म्हणजे 3 सेकंदाला एक सही करतो. मागच्या 4 दिवसापूर्वी ते बोलले 8 तासात 8000 सह्या. कशावर सह्या करता तुम्ही? मग हे सह्या केलेल्या निर्णयाचं काय झालं? कुठल्या अंमलबजावणी तुम्ही केली? हा प्रश्न एकनाथ शिंदे तुम्हाला आम्ही विचारतोय.
आणि म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल हे प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. तरुणाईने याच्यावर जागं झालं पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यावर जागलं पाहिजे. जे जे भारतीय नागरिक आहेत त्या प्रत्येक नागरिकाने या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राचा स्वाभिमान आज घाण टाकलेला आहे. आज महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता घाण टाकली गेलेली आहे आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या संदर्भात खोटा इतिहास सांगण्याचे देवेंद्र फडणवीस काम करतात. सुरतेची लूट ही कशासाठी होती हा इतिहास जग जाहीर आहे. असं असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचा इतिहास सांगण्याचं काम याच्यापूर्वी बाबासाहेब पुरंदरेपासून आता तुम्ही देवेंद्र फडणवीस करत आहात. हे सगळं धादांत खोटेपणा करून तुम्ही जे काही चुकीच्या पद्धतीने बोलत आहात, खोटं बोलत आहात, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तुम्हाला ते माफ केलं जाणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अवमान सातत्याने केला गेलाय, भगतसिंग कोश्यारींनी केलाय, हा पुतळा बनवणारा आपटेनी जखमेची खून दाखवली, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने जो काही हल्ला अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस महाराजांच्या कपाळावर झाली ती जखम, त्याची खून दाखवण्याचा आवर्जून प्रयत्न केलाय. त्या जखमेची राजकीय भांडवल का करताय तुम्ही? काय दाखवायचे तुम्हाला त्याच्यातनं? कशासाठी हे करताय? अनेक भाजपाचे प्रवक्ते महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरतायत. महात्मा फुल्यांच्या बद्दल बोललेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोललेत, महात्मा गांधींच्या बद्दल बोलतात. हे तुम्ही महापुरुषांच्या बद्दल रोज अवमानकारक वक्तव्य करणारी भारतीय जनता पार्टी, RSSच्या पिलावळीतली लोक या महाराष्ट्राची अस्मिता तिकडे गुजरात धार्जिण्या लोकांच्याकडे, म्हणजे मी प्रांतवाद करत नाही ऍक्च्युली, परंतु जे काही उद्योग व्यवसाय आले ते गुजरातला, जे काही चालले म्हणजे सुरत लुटली होती महाराजांनी, ही भळभळती जखम अजून गुजरातच्या डोक्यातली गेलेली नाहीये. देवेंद्र फडणवीस तुम्ही कोणाची बाजू धरून बोलताय? नरेंद्र मोदींनी माफी मागितली, ती राजकीय स्टंट केला, म्हणजे विषय डायव्हर्ट करायचे. शिवाजी महाराजांचा अपमान झाला, हा विषय डायव्हर्ट व्हावा म्हणून सावरकर मध्ये आणले. मुलींच्या अत्याचाराचे प्रश्न इथे वाढलेत, महिला सुरक्षित नाहीत, सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्रात. तो प्रश्न बाजूला पडावे म्हणून नितेश राणेला पुढे सोडला आणि हिंदू मुस्लिमांच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न नितेश राणे स्वतः त्या ठिकाणी भाजप पुरस्कृत करतोय. तो विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न चाललाय. कुणाला तरी बोलायला लावायचा आणि विषय डायव्हर्ट करायचे, मीडियाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं. हा प्रकार भारतीय जनता पार्टी सातत्याने करत आहे, परंतु लोक सुज्ञ आहेत असं मी समजतो. महाराष्ट्रातली सुज्ञ जनता विवेकी विचार करेल, सचक विवेकबुद्धीने विचार करेल. संविधानाच्या मूल्यांसाठी आम्ही राजकारण करणार, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आम्ही राजकारण करणार, समाजहितासाठी आम्ही राजकारण करणार. समाजकारणासाठी राजकारण करणं हेच खरं राजकारण आहे असं आम्ही मानतो. देवेंद्र फडणवीस तुम्ही मात्र दुर्दैवी राजकारण करत आहात, तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. महायुतीने जे काही महाराष्ट्रात हैदोस घातलाय, महाराष्ट्र रसातळाला पोहोचवलाय, महाराष्ट्र गुन्हेगारीचा केलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शिक्षण, आरोग्य, सगळ्या क्षेत्रातले प्रश्न प्रचंड प्रमाणात वाढवून ठेवलेले आहेत. या महायुती सरकारने कशावर राजकारण करायचं, चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीने हे बोलत आहेत. विरोधी पक्षाने आंदोलन करणं ही लोकशाहीतली अभिप्रेत कृती आहे, ते शक्य आहे. आज मला देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला हाच प्रश्न विचारायचा आहे की जर शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने उद्ध्वस्त झाला असता, पडला असता, काँग्रेस किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार असतं तर भारतीय जनता पार्टीने काय भूमिका घेतली असती? महिला अत्याचाराचे प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं असताना तुम्ही काय भूमिका घेतली असती विरोधी पक्षनेते म्हणून? हे सगळे प्रश्न देवेंद्र फडणवीस तुमच्या समोर आहेत. तुम्ही आता आभाळ फाटलेला आहे, त्याच्यात तुम्ही आता काही करू शकणार नाही. तुम्ही 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना जरी दिली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटत नाही. महिला असुरक्षित आहेत. आज प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुली शाळेत कॉलेजला पाठवायचेत की नाही असा प्रश्न प्रत्येक पालकांच्या पुढे निर्माण झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता तुम्हाला ओळखते. समाजकारणासाठी राजकारण हे चालू राहील एवढंच मी या निमित्ताने सांगतो. खरं तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, हे मुद्दे आवडले असतील तर आपण हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपलं जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.